धुळेकरांनो, आता वेळ आली आहे शहराची पहिली नागरिक निवडण्याची. महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या खुर्चींसाठी तब्बल 13 वाघिणी शर्यतीत आहेत. पण थांबा, पडद्यामागे एक वेगळंच गणित शिस्त आहे. एकीकडे जुन्या नेत्यांची लॉबिंग सुरू असतानाच आता भाजपचे दिग्गज सुशील महाजन यांच्या पत्नीचं नाव ही रेसमध्ये आल्याने चुरूस वाढली आहे. कोण मारणार बाजी, परदेशी, महाजन की आपंडकर? काय आहे न्यू फेसची स्ट्रॅटेजी? धुळे महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या एकाच विषयाची चर्चा आहे. पुढचा महापौर कोण? आरक्षणाने कोणाचं नशीब उघडलंय तर कोणाची संधी हुकली आहे. यावेळेस महापौर पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झालं आहे. याचा अर्थ असा की कोणत्या जाती धर्माची महिला या पदासाठी दावा करू शकते. त्यामुळेच इच्छुकांची यादी मोठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या शर्यतीत नेमकं कोण कोण आहे, कोणाचं पारडं जड आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत सरप्राईज पॅकेज म्हणून कोणता नवीन चेहरा समोर येऊ शकतो. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एम. सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्यामुळे अनेक दिग्गजांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आपल्याकडे जी एक्सक्लुझिव्ह यादी आली आहे त्यानुसार तब्बल 13 नगरसेविका या पदासाठी इच्छुक आहेत. या नावांवर एक नजर टाकूया. योगिता संजय कुटे, प्रभावती विलास शिंदे, संध्या सागर कदम, वैभवी अमित दुसाणे, लताबाई यशवंत सोनार, किरण राकेश कुलेवार, कल्पना सुनील महाले, मायादेवी महादेव परदेशी, शीतल राहुल वाघ, जयश्री कमलाकर अहिराव, पुष्पा राजेश पवार, कल्याणी सतीश आपंडकर, गीता तुषार नवले. यादी तर खूप मोठी आहे. यातील प्रत्येक नाव हे आपापल्या प्रभागात आणि पक्षात वजन राखून आहे. पण मित्रांनो, राजकारणात जे दिसतं तेच सत्य नसतं. या 13 नावांच्या गर्दीत आता एक ट्विस्ट आला आहे. आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या शर्यतीत आणखी एक नाव अत्यंत ताकदीने पुढे येत आहे. ते म्हणजे सुशील महाजन यांच्या पत्नी. सुशील महाजन हे धुळ्याच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे. त्यांची रणनीती आणि जनसंपर्क पाहता जर त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली तर विरोधकांची आणि स्वयंकिकांचं गणित बदलू शकतं. आता जरा जाणूया की न्यू फेसची चर्चा काय आहे. धुळ्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतला तर पक्षश्रेष्ठी एका नवीन चेहऱ्याला संधी देण्याच्या मनस्थितीत आहेत का? याची 2 कारणं असू शकतात. सर्वप्रथम, गटबाजी टाळणे. जुन्या आणि प्रस्थापित नेत्यांमध्ये असलेल्या अंतर्गत कलह टाळण्यासाठी एखाद्या नवीन पण सक्षम चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. द्वितीय, अँटी इन्कम्पन्सी. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक फ्रेश आणि नॉन कॉन्ट्रोवर्शियल म्हणजेच वादरहित चेहरा पक्षाला हवा आहे. 13 नावांची गर्दी असली तरी आमचं राजकीय विश्लेषण आणि ग्राउंड रिपोर्ट असं सांगतो की खरी लढत ही प्रामुख्याने 3 नावांमध्येच रंगणार आहे आणि हे तिन्ही चेहरे न्यू फेस कॅटेगरीतले आहेत. सर्वप्रथम, मायादेवी परदेशी यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. शांत स्वभाव आणि कामाची पद्धत यामुळे त्या डार्क हॉर्स ठरू शकतात. सर्वसाधारण प्रवर्गातील समीकरणं त्यांच्या पथ्यावर पडू शकतात. नंतर द्वितीय, सुशील महाजन. जसं मी आधी म्हटलं, जर सुशील महाजनांनी आपली पूर्ण ताकद लावली तर हे नाव फायनल होऊ शकतं. राजकीय अनुभव आणि नवीन चेहरा हे कॉम्बिनेशन इथे वर्क होऊ शकतं. मग तृतीय, कल्याणी सतीश आपंडकर. हे नाव सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. जर पक्षाला तरुणांना संधी द्यायची असेल तर कल्याणी आपंडकर यांचं पारडं जड होऊ शकतं. म्हणजेच काय, तर योगिता कुटे किंवा प्रभावती शिंदे यांसारख्या जुनी नावं मागे पडून परदेशी महाजन आपंडकर या चित्रकूटात धुळ्याला नवी महापौर मिळण्याची दाट शक्यता आहे. शेवटी महापौर निवड ही फक्त संख्याबळावर नसते, तर ती वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या तडजोडीवर आणि भविष्यातील राजकीय सोयींवर अवलंबून असते. धुळे शहराचे प्रश्न, पाणी टंचाई, रस्ते आणि स्वच्छता यावर काम करण्यासाठी एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. आता हा नवीन चेहरा धुळ्याचे प्रश्न सोडवण्यात किती यशस्वी होतो हे काळच सांगेल. तुम्हाला काय वाटतं? अनुभवी नेत्याला संधी मिळावी की एखाद्या नवीन चेहऱ्याला? आणि तुमचं प्रिडिक्शन काय आहे? परदेशी, महाजन की आपंडकर? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.